नमस्कार मित्रांनो, जय गजानन. मी गजानन कातोरे. मी जो पहिला व्हिडिओ बनवलेला होता तो ह्याच केळीचा होता. माझ्या या व्हिडिओपासूनच मी सुरुवात केलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. तर मी असे ठरवलेलं होतं, कारण की ह्या केळीला मी 4 महिने उन्हाळ्यात पाणी न देता इथल्या इथंच सडवण्याचा प्रयत्न केला. आणि पाऊस पडल्यानंतर याला पहा किती खोडवा आलेला आहे. एवढे फुटवे आलेले आहे. प्रत्येक याला 4, 5, 7, 8, 10 असे एका खोडाला फुटवे आलेले आहे. आणि मी हे केळीचं सगळं हे जे झाड होतं हे न कापता उभंच्या उभं झाडावर जागेवर सडवण्यासाठी वाट पाहत होतो. याच्यावर काहीतरी प्रक्रिया करणार होतो. पाऊस लेट आल्यामुळे थोडं लेट झालं आणि हे इथं कुजवल्यानंतर मी यात नंतर दुसरं पीक घेणार होतो. हे पाहू शकता, हे खोड जागेवर असेच्या असे. आज जवळजवळ 15-20 दिवस झाले पाऊस पडून आणि हा एवढा खोडवा आलेला आहे. तर यात दुसरं पीक घेण्यापेक्षा केळीचंच पीक घ्यायला मला योग्य राहील असा सल्ला दिला आहे ज्यांनी हे बघितलं त्यांनी. तर तुमचं काय मत आहे हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि कमी खर्चात शेतीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल याचाच माझा प्रयत्न आहे. तर हे योग्य राहील का याचा सल्ला तुम्ही जे अनुभवी आहेत त्यांनी मला नक्कीच द्या. कारण की हे पहिलंसुद्धा बेण्याचंच लागवड आहे. इथं मी रोप लावलेलं नव्हतं, तरी बेण्यावर ह्या डबल फुटवा घेणे योग्य आहे का आणि मला उत्पन्न होईल का याचा नक्कीच सल्ला द्या. धन्यवाद.